नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आयुष्याशी आणि करिअरशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे नेतृत्वाचे नियम आणि आपली आधुनिक कार्यसंस्कृती. बघा, लीडरशिप किंवा नेतृत्व म्हणजे केवळ हातात सत्ता असणं नाहीये. हे एक असं तत्वज्ञान आहे जे माणसाच्या स्वतःच्या विचारसरणीपासून सुरू होतं आणि मग ते पूर्ण ऑफिसच्या वातावरणाला, तिथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला कसं बदलून टाकतं, हे आज आपण अगदीच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता पुढे जाण्याआधी या एका वाक्याकडे नीट लक्ष द्या. ज्या गोष्टीची आपल्याला पर्वा नाही त्यासाठी कष्ट करणे म्हणजे तणाव, आणि ज्या गोष्टीवर आपण मनापासून प्रेम करतो त्यासाठी कष्ट करणे म्हणजे आपली आवड. खरंच किती खोल अर्थ दडला यात. हे एकच वाक्य आपल्याला कामाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतं. जर कामात आपला काही उद्देशच नसेल तर ते ओझं वाटणारच ना. पण तेच काम जर आपण आवडीने करत असू तर तो तणाव न राहता एक सकारात्मक ऊर्जा बनते. याच एका महत्त्वाच्या मुद्द्याभोवती आपला आजचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे. तर आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिला, अनंत मानसिकता म्हणजे काय ते समजून घेणे. दुसरं, संकटाच्या वेळी खरी सहानुभूती कशी कामी येते. तिसरं, ऐकण्याची कला आणि जबाबदारीचं महत्त्व. चौथा, स्टायरोफोम कपचा एक भारी धडा. पाचवा, आजकालच्या डोपामाइनच्या धोकादायक सापळा. आणि शेवटी, तणावाचं रूपांतर आवडीत कसं करायचं. चला तर मग एक एक करून या सगळ्याची उकल करूया. वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे, अनंत मानसिकता किंवा ज्याला इन्फायनाईट माइंडसेट म्हणतात, तो आत्मसात करणं. आता हे नक्की काय आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर लोक त्यांच्या ध्येयांकडे कसे पाहतात आणि आपली ऊर्जा कशी वापरतात, हा सगळा त्याचाच खेळ आहे. हे एका भारी उदाहरणावरून समजून घेऊ. कल्पना करा, सेंट्रल पार्कमध्ये एक शर्यत संपली आहे आणि तिथे धावपटूंना मोफत बेगल्स किंवा डोनट्स वाटले जात आहेत. आता तिथे 2 प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारच्या लोकांना तिथे लागलेली भली मोठी रांग दिसते. त्यांना तो एक अडथळा वाटतो आणि ते तिथेच थांबतात. पण दुसऱ्या प्रकारच्या लोकांना रांग दिसतच नाही. त्यांना फक्त ते मोफत बेगल्स दिसतात. ते थेट पुढे जातात आणि आपला मार्ग शोधतात. मुद्दा काय आहे? जगात 2 दृष्टिकोन आहेत. एक तर तुम्हाला अडथळे दिसतात किंवा तुम्हाला फक्त तुमचं ध्येय दिसतं. निवड आपली आहे. आता मानसिकता अनंत ठेवायची असेल तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे ब्रेक घेणं. एका प्रसिद्ध लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. 2 लाकूडतोडे स्पर्धा करत असतात. त्यातला एक जण मध्येच गायब होतो, पण तरीही तो जास्त लाकडं तोडतो. कसं काय? कारण तो जो वेळ ब्रेक घेतो ना, त्यात तो घरी जाऊन आपल्या कुऱ्हाडीला धार लावत असतो. मित्रांनो, सलग काम करत राहिल्याने यश मिळत नाही. कधीतरी थांबून कुऱ्हाडीला धार लावणं म्हणजेच स्वतःला थोडा वेळ देणं, विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता वैयक्तिक पातळीवरून आपण थोडं संघ बांधणीकडे म्हणजे टीमवर्ककडे वळूया. आपला दुसरा टप्पा आहे कठीण प्रसंगातील सहानुभूती. जगातील सर्वात यशस्वी टीम्स त्यांचे लोक कसे निवडतात, चला पाहूया. नेव्ही सील्स या जगातल्या सर्वात खतरनाक आणि इलीट कमांडो फोर्सचं उदाहरण घेऊया. हे लोक आपल्या टीममध्ये कुणाला घेतात यापेक्षा कुणाला घेत नाहीत हे जास्त रंजक आहे. तुम्हाला वाटेल ते सर्वात बलदंड लोकांना घेत असतील, अजिबात नाही. जे लोक फक्त आपली ताकद दाखवतात, जे स्वतःला स्टार समजतात पण कधी खऱ्या अडचणीत टिकून राहिलेले नसतात, किंवा जे लोक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतात, अशा लोकांना नेव्ही सील्स चुकूनही आपल्याजवळ उभे करत नाहीत. मग ते शोधतात तरी कोणाला? ते अशा माणसाला शोधतात जो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे संपलेला आहे, ज्याच्यात एक पाऊलही पुढे टाकायची ताकद उरलेली नाहीये. पण तरीही जेव्हा त्याच्या बाजूच्या सहकार्याला मदतीची गरज असते तेव्हा तो कुठून तरी ती ऊर्जा शोधून काढतो आणि त्याला मदत करतो. कठीण काळात स्वतःचा विचार न करता दुसऱ्याला सावरणं हेच खऱ्या नेतृत्वाचं आणि चांगल्या माणसाचं लक्षण आहे. आणि याच सहानुभूतीतून आपला पुढचा म्हणजेच तिसरा टप्पा तयार होतो, ऐकण्याची कला आणि जबाबदारी स्वीकारणे. एक खरा लीडर संवादाच्या वेळी नेमका कसा वागतो? नेल्सन मंडेला यांचं नाव आपण सर्वांनी ऐकलंय. त्यांच्या मते नेतृत्वाची एक साधी पण अतिशय प्रभावी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही टीमसोबत मीटिंग करता तेव्हा नेहमी वर्तुळात बसा आणि सर्वात महत्त्वाचं, कायम सर्वात शेवटी बोला. यामुळे होतं काय, एक तर टीममधल्या प्रत्येकाला वाटतं की त्यांचं मत ऐकलं गेलंय, आणि दुसरं म्हणजे शेवटी बोलण्याआधी तुम्हाला सगळ्यांच्या विचारांची पूर्ण कल्पना आलेली असते. इथे प्रश्न विचारायचे ते फक्त समजून घेण्यासाठी, कोणाला खोटं ठरवण्यासाठी नाही.
हा खऱ्या लीडरचा गुण आहे. पण जेव्हा माणसात अहंकार येतो तेव्हा तो दुसऱ्याचं ऐकत नाही. इतिहासातलं हे उदाहरण बघा. 18व्या शतकात युरोपमध्ये बाळंतपणाच्या वेळी माता मृत्यूचं प्रमाण खूप वाढलं होतं. डॉक्टर सकाळी शवविच्छेदन करायचे आणि दुपारी तसेच बाळंतपण करायचे. डॉक्टर ऑलिव्हर वेंडेल होम्स यांनी सांगितलं की अरे तुम्ही हात न धुता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताय, त्यामुळे संसर्ग होतोय. पण डॉक्टरांचा अहंकार एवढा मोठा की त्यांनी हा सल्ला चक्क 30 वर्ष ऐकलाच नाही. 30 वर्षांनंतर जेव्हा त्यांनी साधे हात धुवायला सुरुवात केले तेव्हा ते मृत्यू थांबले. सांगायचं तात्पर्य हेच की चुकांची जबाबदारी घेता आली पाहिजे, अहंकार बाजूला ठेवता आला पाहिजे. आता अहंकार आणि नम्रता या विषयावर बोलतोय तर आपला चौथा टप्पा खूपच चपखल आहे. याला आपण स्टायरोफोम कपचा धडा असं म्हणूया. एक अत्यंत भारी उदाहरण आहे हे. एका माजी अधिकाऱ्याने हा किस्सा सांगितला होता. जेव्हा ते मोठ्या पदावर होते तेव्हा त्यांना बिझनेस क्लासची तिकीटं मिळायची. लोक त्यांच्यासाठी कॉफी एका सुंदर सिरामिक कपमध्ये घेऊन यायचे. पण जेव्हा ते निवृत्त झाले आणि एका सामान्य कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांना स्वतःची कॉफी त्या साध्या स्टायरोफोमच्या म्हणजेच थर्माकॉलसारख्या कपमधून स्वतःच घ्यावी लागली. हा धडा काय सांगतो? तो सुंदर सिरामिक कप, तो बिझनेस क्लास हा तुम्हाला मिळालेला नसतो, तो तुमच्या पदाला मिळालेला असतो. पद गेल्यावर माणूस म्हणून आपल्या वाट्याला तो साधा स्टायरोफोम कपच येतो. त्यामुळे पदावर असताना पाय नेहमी जमिनीवर असावेत. हे नम्रतेचे आणि सहानुभूतीचे धडे आजच्या काळात खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच आपण आपल्या 5व्या टप्प्याकडे वळतोय, जो आजकालच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा प्रश्न बनलाय. आधुनिक डोपामाइनचा सापळा. आजची तरुण पिढी एका वेगळ्याच तणावाचा सामना करतेय आणि त्यात भर घातलीय ती आपल्या मोबाईलने. फोनवर लाईक आलं, नोटिफिकेशन आलं की आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. हे रसायन आपल्याला क्षणिक आनंद देतं, पण ते भयंकर व्यसनाधीन असतं. यामुळे होतंय काय तर माणसं एकमेकांशी समोरासमोर बोलण्याऐवजी, सखोल नाती जोडण्याऐवजी या तात्पुरत्या आनंदाच्या आहारी चालली आहेत. खऱ्या आयुष्यातले तणाव हाताळण्याची त्यांची क्षमताच यामुळे कमी होत चालली आहे. आणि मग आपण सहज म्हणून जातो, आजकालची मुलं ना अजिबात टिकून काम करत नाहीत. पण खरंच चूक त्यांची आहे का? इथे खऱ्या नेतृत्वाची कसोटी लागते. आजचे नेते या पिढीला समजून घेण्यात कमी पडतायत का? एखाद्या कर्मचाऱ्याकडून जणू काही मशीनसारखं काम पिळून काढायचं हा दृष्टिकोन चुकीचा आहे. त्याऐवळी तुला काय अडचण आहे, मी तुला तुझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कशी मदत करू शकेन, असं विचारणारी सहानुभूती आजच्या काळात दुर्मिळ होत चालली आहे. आणि इथूनच आपण आपल्या अंतिम निष्कर्षाकडे आणि 6व्या टप्प्याकडे पोहोचतो. कामाच्या ठिकाणी नुसता तणाव न ठेवता त्यात आवड कशी निर्माण करायची? एक उत्तम कार्यसंस्कृती किंवा वर्किंग कल्चर म्हणजे काय तर अशी जागा जिथे तुम्हाला भीती वाटत नाही, जिथे तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता की माझ्याकडून ही चूक झालीय किंवा मला या गोष्टीची भीती वाटतेय, जिथे स्वतःचा बचाव न करता टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे बॉसला टार्गेट्स आणि आकड्यांपेक्षा आपल्या माणसांची जास्त काळजी असते. ज्या दिवशी असं सुरक्षित वातावरण तयार होतं ना, तेव्हा लोक स्वतःहून त्या कंपनीसाठी आणि ध्येयासाठी आपला घाम गाळायला तयार होतात. आपण सुरुवातीला बघितलं होतं, ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्यासाठी कष्ट करणं म्हणजे आवड. सकाळी उठून उत्साहाने कामावर जाणं हे फक्त काही मोजक्या भाग्यवान लोकांच्याच नशिबात असावं का? अजिबात नाही. कामावर प्रेम करता येणं हा आपला सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि नेत्यांनी असं वातावरण तयार करणं गरजेचं आहे जिथे लोक खऱ्या अर्थाने त्यांच्या कामावर प्रेम करू शकतील. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. आज आपण जिथे काम करतोय किंवा आपण जी संस्कृती घडवतोय तिथे खऱ्या अर्थाने कामाची आवड जोपासली जातेय की आपण सगळे फक्त एक सामूहिक तणाव मॅनेज करत दिवस ढकलतोय? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही काळाची गरज आहे. याच एका सखोल विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.